कल्याणच्या शहाड उड्डाण पुलाजवळ राडा, वाहतूक पोलीस आणि वाहन चालकात भर रस्त्यावर हाणामारी। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकाचा संताप उफाळला। डोंबिवलीत रिक्षा चालकांची मुजोरी सुरूच, चौथी सीट घेतल्यानं कारवाई केल्यानं वाद। रिक्षा चालकांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत घातला वाद। सोलापुरात वारंवार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 80 वाहन चालकांचे परवाने रद्द। दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांचा समावेश। यवतमाळमध्ये दिग्रसच्या अंबिका नगरात 2 दिवसांपासून नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा। दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठ्यामुळे 250 कुटुंबांचं आरोग्य धोक्यात। अमरावतीच्या इतवारा पुलाचे बांधकाम रखडले। 8 वर्षांपासून बांधकाम रखडल्यामुळे नागरिकांमध्ये रोष। इतवारा पुलाकडे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष। यवतमाळमधील परजना गावचे लेफ्टनंट सुशांत नाईक यांचा नागरी सत्कार, तर भारतीय नौदलात लेफ्टनंट पदावर नियुक्तीबद्दल सत्कार। या शहरात खरं तर धाराशिवच्या बेनीतुरा प्रकल्प बाधितांचं पुनर्वसन नाही। 1994 साली बेनीतुरा प्रकल्पांचं काम पूर्ण। एवढ्या वर्षांनंतरही ग्रामस्थांचा वनवास संपेना। शशांक हगवणे आणि लता हगवणे जेसीबी गैरव्यवहार प्रकरणी 4 तोतया वसुली अधिकाऱ्यांना जामीन मंजूर। राजगुरुनगर न्यायालयाकडून जामीन मंजूर, तर म्हाळुंगे पोलीस ठाण्यात हगवणे मायले कटके। साताऱ्याच्या किल्ले सज्जनगड मार्गावर कोसळली दरड, मार्गावरील वाहतूक विस्कळीत। दरड हटवण्याची नागरिकांची मागणी। मालेगावातील शिक्षकेतर कर्मचारी घोटाळ्यात आणखी 4 संशयित आरोपींची भर। माजी अधिकारीच आरोपी असल्याची शक्यता। पोलिसांकडून कारवाई नाही, तक्रारदाराचा उपोषणाचा इशारा। रायगडमधील बिरवाडी गावच्या स्मशानभूमीची दुरावस्था, ग्रामस्थ संतप्त। लवकरात लवकर स्मशानभूमीची कामे मार्गी लावण्याची मागणी। बीड जिल्हा पाणीदार होण्यासाठी 359 कोल्हापुरी बंधाऱ्यांना 1492 गेटची आवश्यकता। पाणी वाहून जात असल्यानं चिंता व्यक्त, तर बंधारे निरुपयोगी, शेतजमीन कोरडीच। कल्याणमध्ये काही भागात पाणी पुरवठा बंद, मुख्य जलवाहिनी फुटल्यानं पाणी पुरवठा बंद। सीसीटीव्ही केबलची वायर टाकताना जलवाहिनी फुटली। कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा येथील घटना। सांगलीच्या मिरजेत जादूटोण्याचा प्रकार, वाढदिवसाच्या बॅनर खाली आढळलं कापडात बांधलेलं जादूटोण्याचं साहित्य। अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये, अनिस संघटनेच्या पदाधिकारी ज्योती आदाटे यांचं आवाहन। 5वी पर्यंतच्या हिंदी भाषा पुस्तक छपाईचे अद्याप आदेश नाहीत। कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही। बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांची माहिती, तर शासनाकडून निर्देश आल्यानंतरच छपाई होणार। परभणीतील HARC संस्थेनं स्वीकारलं सेलू तालुक्यातील 60 एकल पालक आणि अनाथ बालकांचं शैक्षणिक पालकत्व। कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात शैक्षणिक किटचं देखील वाटप करण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगरात फार्म हाऊस बुकिंगवरून तातडीनं बंदी घालण्याच्या सूचना। फार्म हाऊसमध्ये गोंधळ होत असल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई। MPSC विद्यार्थ्यांना आता अर्ज करण्यापूर्वीच eKYC करावी लागणार। स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय। पहलगाम हल्ल्याप्रकरणी NIA कडून दोघांना अटक। दोन्ही संशयित लष्कर ए तोयबाशी संबंधित। दोघांनी पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांना दिला होता आश्रय। कारगिल युद्धाला 26 वर्ष पूर्ण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कारगिलमध्ये शौर्यस्तोंडला दाखवला झेंडा। बहुचर्चित टेस्ला कार जुलै महिन्यात भारतात येणार। पुढील महिन्यापासून मुंबईत टेस्ला कार पाहायला मिळणार। सर्वाधिक पसंतीची इलेक्ट्रिक कार भारतीयांना पाहायला मिळणार। अहमदाबाद विमान अपघातात आतापर्यंत 247 मृतदेहांचे DNA जुळले। दुर्घटनेत चित्रपट निर्माते महेश जीरावाला यांचंही निधन। 232 मृतदेह नातेवाईकांकडे सोपवले। अद्याप 8 जणांचे नातेवाईकांचे DNA जुळलेलेच नाहीयेत। बेंगलोरहून एअर इंडियाचं विमान प्रवाशांच्या सामानाशिवाय पटनाला दाखल। पटना विमानतळावर गोंधळ। पावसामुळे कार्गोचे वजन वाढल्यानं सामान उतरवल्याची एअरलाईन कर्मचाऱ्याची माहिती।
अमरावतीच्या एसआरपी कॅम्पमध्ये बिबट्याचा वावर, कर्मचाऱ्यांच्या घराबाहेर बिबट्याचा वावर तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याची दृश्य कैद. पुण्यात सिंहगड पायथ्याच्या गावांमध्ये बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नांदेडमध्ये टायर फुटल्यामुळे कंटेनर उलटून भीषण आग, नरसी नायगावहून नांदेडकडे येणाऱ्या सुपारीच्या कंटेनरला आग, अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश. कोल्हापूरच्या शिरोड तालुक्यात एका शेतमजुराचा मृत्यू, शेतात काम करत असताना विद्युत खांबाचा शॉक लागून मृत्यू. मुंबई बेंगलोर महामार्गावर पेट्रोल पंपावर डंपरची दुचाकीला धडक, फरफटत नेल्यानं दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू, डंपर चालक पोलिसांच्या ताब्यात. मनमाड जवळ पुणे मालेगाव मार्गावर बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं बस रस्त्याकडेच्या नाल्यात शिरली, सर्व प्रवासी मात्र सुखरूप. 28 वर्षीय महिला पायलटचा कॅबमध्ये विनयभंग, मुंबईच्या घाटकोपर येथील धक्कादायक घटना, कॅब चालकासह 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. नागपुरात अंमली पदार्थ विरोधी ऑपरेशन थंडर, ऑपरेशन अंतर्गत 240 ग्रॅम एमडीची खरेदी विक्री करणाऱ्या 4 आरोपींना अटक, 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. नाशिकच्या मसरूळ पोलीस ठाणे हद्दीत युवकाची हत्या, चामर लेण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील घटना, पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यानं भाजी विक्रेत्याला मारहाण, बीडच्या शिवाजीनगर पोलीस हद्दीतील घटना, मध्यस्थी करणाऱ्या पोलिसावरही मद्यपीचा हल्ला, तर शिवाजीनगर पोलिसात आरोपीवर गुन्हा दाखल. अमरावतीत दामिनी पथकाकडून 13 युवक युवतींना ताब्यात घेण्यात आले, कॅफेच्या आड आंबट शौकीनांचा अड्डा चालविणाऱ्या काही कॅफेवर पथकाची धाड. भंडाऱ्यात तुमसर येथे मध्यरात्री शटर तोडून 6 दुकानात चोरी, 7 ते 8 लाखांचा मुद्देमाल चोरी, चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल, मात्र चोरीच्या घटनांमध्ये वाढ, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. अमरावतीत 15 वर्षीय मुलीवर 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचा अत्याचार, लग्नाचा आमिष देऊन प्रेमाच्या जाळ्यात अडकून अत्याचार करण्यात आला. जालना हद्दीतील समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी करणारा एक जण जेरबंद, जालन्याच्या महामार्ग पोलिसांची कारवाई, चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगर शहरात पिग्मी एजंटकडून 4 जणांना 65 लाख रुपयांचा गंडा, फरार दाम्पत्याचा शोध सुरू, तेलाच्या गाड्या, साबुदाण्याच्या कट्ट्यांमधून दुप्पट नफा देण्याचा आमिष दाखवून फसवणूक. आज पावसाची शक्यता, कोकण घाट माथ्यावर जोरदार पावसाचा इशारा, रायगड रत्नागिरीसह पुण्याला ऑरेंज अलर्ट, विदर्भात काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार, राधानगरीतील राऊतवाडी धबधबा प्रवाहित, राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची तुफान गर्दी. बीड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस झाल्यामुळे सर्वच तलाव, नदी नाले पूर्ण भरले, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीही केली, पण गेल्या 10 दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आता आभाळाकडे लागले आहेत. पावसामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी 16 फुटांवर पोहोचली, शेतामध्ये पाणी साचल्यानं पेरण्या खोळंबल्यात, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं प्रशासनाचं आवाहन. नृसिंहवाडीतील दत्त मंदिर दक्षिण द्वार सोहळ्याचा जुना व्हिडिओ व्हायरल, व्हिडिओ पाहून भाविकांची नृसिंहवाडीत गर्दी, नागरिकांनी जुन्या व्हिडिओवर विश्वास ठेवू नये, पुजाऱ्यांचं आवाहन, तर सोहळ्यासाठी कृष्णा नदीच्या पातळीत 1.5 फुटांची वाढ आवश्यक. सोलापुरातील तलावांच्या पाणी पातळीत वाढ, रामपूर तलाव भरला 100%, हिप्परगा तलावाची पाणी पातळीची वाटचाल 100%कडे, तर होडगी तलावातील पाणी पातळी 67%वर. कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला, पंचगंगेच्या पाणी पातळीत घट, राजाराम बंधाऱ्यासह 21 बंधारे पाण्याखाली. जायकवाडी धरणात 13,103 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू, जायकवाडी धरणाची पाणी पातळी 32.59%वर. लोणावळ्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरू, भुशी धरण ओव्हरफ्लो होऊन धरणाचं पाणी सांडव्यावरून वाहू लागलंय, वर्षा विहारासाठी पर्यटकांची भुशी धरणावर गर्दी. कराडमध्ये कोयना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला, धरणात 36 टीएमसी पाणीसाठा, पावसामुळे जनजीवन विस्कळीत, भात पेरणीची रोपे कुजण्याच्या मार्गावर, शेतकरी चिंतित. खवळलेल्या समुद्रात पर्यटकांचा अतिउत्साहीपणा समोर, भरतीच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना जीवरक्षकांनी बाहेर काढले, वसई विरारमधील घटना.
जम्मू आणि काश्मीरच्या रामबन येथे मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. जनजीवन विस्कळीत. पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस, ढगसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या पूर परिस्थिती देखील निर्माण. नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन. हिंगोली जिल्ह्यात आठवडा उलटला तरी पावसाचा पत्ता नाही. पेरणी केलेलं बियाणं वाया जाण्याची शक्यता. शेतकरी चिंतेत. साताऱ्यात महाबळेश्वर, वाई, पाचगणी, भिलार आणि जावळी परिसरात स्ट्रॉबेरीच्या मदर प्लांट लागवडीची लगबग. पावसाच्या विश्रांतीवर शेतकऱ्यांची कामाची लगबग. वाशिम जिल्ह्यात 50% अधिक क्षेत्रातील पेरण्या रखडल्या. 7 दिवसांपासून पावसाची दडी. शेतकऱ्याला पावसाची प्रतीक्षा. छत्रपती संभाजीनगरात शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भेटी घेण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. 2 दिवस 100 अधिकारी घेणार 1000 शेतकऱ्यांच्या भेटी. वाशिममध्ये किरकोळ बाजारात कारल्याला 100 ते 120 रुपये दर. शेतकऱ्यांना चांगला नफा. वाशिममध्ये बनावट खतांची विक्री करणारा आरोपी अद्याप मोकाट. कारपा येथील छाप्यात मोठ्या प्रमाणावर बनावट खतांचा साठा जप्त. मात्र 15 दिवसांपासून आरोपी फरार. वाशिममध्ये कारंजा तालुक्यात नुकत्याच पेरणी केलेल्या कापसाच्या पिकावर मिलीपीड किडीचा प्रादुर्भाव. कीड नियंत्रणात आणण्यासाठी मार्गदर्शनाची शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे मागणी. धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्कीच्या वादातून शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील आक्रमक झालेत आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी सवाल उपस्थित केला. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते नियोजनाची चर्चा. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता लवकरच पूर्ण करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. नांदेडमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. तालुका अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. नांदेड जिल्हा राष्ट्रवादीमय होणार. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची ग्वाही. तुळजापुरात समाजवादी पक्षाचं शक्ती प्रदर्शन. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शक्ती प्रदर्शन. कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र आणि प्रसार माध्यम अधिस्वीकृती समितीची 2 दिवसीय बैठक. पत्रकारांच्या आरोग्याशी निगडीत सर्व प्रश्न मार्गी लावण्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांचं आश्वासन. तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा. चमच्यांनी ताटाबाहेर येऊन घास भरवू नये. संदीप देशपांडेंकडून संजय राऊतांना चमच्याची उपमा. तर संदीप देशपांडे राजकारणात नवीन. राऊतांचं प्रत्युत्तर. अलिबाग विधानसभा मतदारसंघातील भाजपा नेते दिलीप भोईर यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश. मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. बारामतीतल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची आज पंचवार्षिक निवडणूक. सायंकाळी पर्यंत खरं मतदान होणार आहे. 24 जूनला निवडणुकीचा निकाल. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीसाठी सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख सहकार महश्री चंद्रराव तावरेंनी बजावला मतदानाचा हक्क. तावरेंची अजित पवारांवर सडकून टीका. धुळे शहरात अर्जुन खोतकरांच्या स्वीय सहाय्यकाच्या कार्यालयात सापडलेल्या रोकड प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यानं तक्रारदार आक्रमक. शिवतीर्थावर धरणे आंदोलनाचा इशारा. मुंबईत शिवसेना भवन समोर पुन्हा येणार ठाकरे सरकार अशा आशयाचं बॅनर. सूत्र जुळणार. महाराष्ट्राचे चित्र बदलणार. महाराष्ट्राच्या राजकारणात काही वर्षात समीकरण बदलणार. बॅनरवर उल्लेख. ठाकरेंच्या भाषणानंतर पुण्यात शिवसेनेची बॅनरबाजी. पुणे शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगीर यांनी लावले बॅनर. ते भाषणात व्यस्त, आम्ही कामात व्यस्त आशयाचे बॅनर. चंद्रपुरात जनसंपर्क कार्यालयात आमदार सुधीर मुनगंटीवारांचा सत्कार. लोकतंत्र सेनानींच्या मानधनात वाढ केल्याबद्दल सेनानींकडून आभार. रायगडमध्ये राष्ट्रवादीसोबत युतीबाबत शिवसेनेत 2 मतप्रवाह. राष्ट्रवादीने आमच्या नेत्याविरोधातील वक्तव्य थांबवावीत. महेंद्र दळवींचं खरं तर वक्तव्य तर 3ही पक्षांचे नेते ठरवतील. भरत गोगावलेंचं वक्तव्य. मुंबईत मातोश्री कलानगर सिग्नल परिसरात नितेश राणेंचे बॅनर. बॅनरवर हिंदू गब्बर असा उल्लेख. नांदेडमध्ये कंधार येथील साधू महाराज कंधारकर यांची पायी दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. माळेगावच्या खंडोबा देवस्थानी मुक्काम करून पुढे ही दिंडी लातूर जिल्ह्याकडे मार्गस्थ झाली.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हडपसर येथून 7 किलोमीटरचा टप्पा पार करून विसाव्यासाठी देवाची उरळी या ठिकाणी दाखल झाली होती. विसावा घेऊन सासवडच्या दिशेने मार्गस्थ झाली. दिवेघाट सर करून आल्यानंतर वारकऱ्यांना थकवा जाणवू नये यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात येतोय. वारकऱ्यांसाठी गरम पाण्यानं पायाचा मसाज करण्यासाठी विशेष सोय करण्यात आली. गेल्या 9 वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातोय. अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातून प्रस्थान केलेल्या ज्ञानेश्वर माऊलींची पालखी नगरमध्ये दाखल झाली आहे. या पवित्र सोहळ्यात 40 दिंड्या आणि सुमारे 20,000 वारकरी सहभागी झाले. संपूर्ण मार्गावर भक्तजनांची अपार श्रद्धा आणि प्रेम अनुभवायला मिळतोय. आषाढी वारीसाठी भाविकांनी एकत्र बुकिंग केल्यास भाविकांना थेट गावातून एसटीची सुविधा मिळणार. वाशिम मधून 100हून अधिक एसटी बस पंढरपूरला जाणार. महिलांना यंदा ही 50% सवलत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.